मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आमच्या इथून गेलेला पूर्ण रुपया बंदा तो त्यांच्या खात्यात जमा होतो. कुठल्या बँकेने जर अशा प्रकारचे हे लाडक्या बहिणीच्या खात्यातले पैसे कापले तर त्यांच्यावर कारवाई होईल. त्यांच्यावर जी काही कायदेशीर फौजदारी सगळी कारवाई आम्ही करू. नव्याने जे नोंदी आता सप्टेंबरपर्यंत 30 सप्टेंबरपर्यंत आम्ही मुदत वाढवलेली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत त्यांनी अर्ज करण्याची त्यांना मुभा दिली. जवळपास 2 कोटी लाडक्या बहिणींनी अर्ज केले. 1,59,00,000 माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे गेले थेट. त्यामुळे हा आकडा जवळपास 2.5 कोटीच्या वरती जाईल आणि त्यामुळे 2.5 कोटी माझ्या बहिणींना याचा फायदा होईल. मी स्वतः याच्यामध्ये म्हणून मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की मी मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय. मी देखील 15 घरांना भेट देणार आहे आणि त्यांना त्या घरातल्या लोकांना जे जे काही योजनांच्या बद्दल आहे ती माहिती देणार. नाही, योजना तर शासन योजना राबवती आहे. यात उद्देश एवढाच आहे जसं भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अभियान राबवत आहेत, अजित पवार यांचे कार्यकर्ते अभियान राबवतात. उद्देश काय आहे? उद्देश एकच आहे आमचा की लोकांपर्यंत या योजना पोचवायच्या आहेत. लोकांना याचा लाभ झाला पाहिजे. योजना सरकारने कशाला केल्या? कागदावर ठेवण्यासाठी नाही. आतापर्यंत आम्ही ज्या योजना केल्या त्या योजनांचा लाभ त्यांना देण्यासाठी केलेला आहे. प्रिंटिंग मिस्टेक आमच्याकडे नाही. योजना जाहीर करायची आणि आमच्याकडे पैसे नाहीत, केंद्राकडे पैसे मागायचे असं आम्ही करत नाही. खोटी आश्वासन आम्ही देत नाही. लोकांना वाटलं या योजना खोट्या आहेत, फसव्या आहेत आणि म्हणून लोक ही योजना रद्द व्हावी म्हणून खूप कामं केली. त्यांनी कोर्टातही गेले, परंतु माझ्या लाडक्या बहिणींना न्याय कोर्टाने दिला आणि म्हणून आम्ही ज्या योजना केल्या या योजना जसं शासन आपल्या दारी योजना होत्या, लाभ होते, परंतु लोकांना मिळत कुठे होते ते आम्ही सुरू केलं. म्हणजे काही लोक आपल्या घरी बसायचे, आमचा कार्यकर्ता लोकांच्या दारी गेला आणि शासन आपल्या दारी गेला आणि शासनाने त्यांना 5 कोटी लोकांना लाभ दिले. 5 कोटी लाभार्थी त्या शासन आपल्या दारी त्याच्यामध्ये आकडे वारीनुसार आमच्याकडे आकडे आहेत. त्यामुळे हा जो कुटुंब भेट आहे हे अभियान, ही मोहीम एक त्याचा भाग आहे की लोकांना लाभ, लोकांच्या घरी जाऊन त्याची माहिती देणं आणि लाभार्थी बनवणं.